आपली ही पहिलीच व्हिडिओ आहे आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. आत्ता मी शेतामध्ये आहे. खरं तर याला गंमत नाही म्हणता येणार, हे एक अजिबाच म्हणायला लागेल. कारण की हे काय आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हे बघा, ते लिंबू लागले ते चांगले. याची गंमत अशी आहे की कुणाला विश्वास नाही बसणार. हे झाड लावले 2012 साली, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा. आणि त्यानंतर जवळजवळ आता 14 वर्ष झाले. त्यानंतर त्याला लिंबच नाही आली कधी. आणि आली तर एवढे आलीत की आता ती घरी पडून आहेत. म्हणजे असे आता याला भरपूर आम्ही प्रयोग केले घरगुती. कारण आम्हाला रासायनिक तर काय करायचं नव्हतं. म्हटलं रासायनिक ते काय पुढं जाऊन ते आपल्याला काही उपयोगाचं नाही आहे. त्यापेक्षा मग ते आम्ही निसर्गाच्या हातात सोडून दिलं. आणि हातात सोडून दिलं निसर्गाच्या, तर पुढं अशी किमया झाली. ह्या साईडने पण तुम्हाला दाखवतो झाड. ह्याला आत्ता 2 महिन्यापूर्वी लिंबू आले होते. जवळजवळ 10-15 लिंबू आले होते. त्यानंतर आता परत चालू झाले. 10-12 दिवसापूर्वी लिंबू परत चालू झाले. तर एवढे चालू झाले परत त्यांना खाता येत नाही. म्हणजे खाऊन तरी माणूस किती खाणार. यांना त्यांना दिले तरी ते संपत नाही आहेत. असे आता बऱ्याच जणांना वाटेल हा काहीतरी खोटं बोलतोय, काहीतरी फसवतोय. पण तसं नाही आहे काय मित्रांनो. कारण की मला तसं करायचं असतं तर मी व्हिडिओ शूटच नसता केला, आणि ते पण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्येच. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, 14 वर्षात त्याला लिंबू नाही आली, अचानक आले, आपोआप आले, काय माहीत नाही. मला चांगलेच आठवते, जवळजवळ शाळेत असताना 1.5 किलोमीटर सायकलवरतून आणले होते हे झाड. आणि आता बघा, जेव्हा वेळेला भेटत नाही आणि भेटते ते एवढे भेटते की ते खाता येत नाही. असं आहे म्हणजे. पण कसं आहे, जे अनिश्चित गोष्टी असतात ते घडतात, आणि त्या चांगल्याच घडतात. काही वेळेस वाईट घडतात, काही वेळेस चांगल्या घडतात. ही चांगली घडली पण वेळ गेला. म्हणजे असं आहे मित्रांनो, काही गोष्टी वेळाने वाटतात, भरपूर वेळ जातो. पण संयम पण ठेवला पाहिजे. तसंच आयुष्यात पण आपण ठेवलं पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली पहिली व्हिडिओ आपल्या शेतातूनच झाली. आणि तुम्ही पाहू शकता आपले लिंबाचं झाड. आणि बघा, 1 मिनिट, लिंबू पडले माझ्यासमोर आत्ता पडले. व्हिडिओ 2 मिनटं पॉज केली होती, तर तुम्ही पाहू शकता. तर घरचे ताजं लिंबू आहे एकदम. आणि इथे झाड. बाजूला तुम्हाला चिमण्यांचा पण आवाज येत असेल. आपली जेव्हा रसवंती होती तेव्हा हाच लिंबू आपण 180-160 रुपये किलोने घ्यायचा. Thank you.